नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा रम्य संस्कृतम या शीर्षकाखालील संख्या विशेषणानी 2 हा घटक. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूयात. संवादम इमं पठत. हा संवाद तुम्ही वाचा. मातामही एकतः चतुपर्यंतम संख्यारूपाणी अधितानी खलु. मग आजी काय विचारते सगळ्या मुलांना. बघा चित्रामध्ये एक आजी आणि तिची नातवंड दिसत आहेत तुम्हाला. तर ती आजी म्हणते की 1 पासून 4 पर्यंत संख्या तुम्ही शिकलेला आहात. आपणही संख्या विशेषण आणि 1 यामध्ये 1 ते 4 संख्या ज्या आहेत तर त्या कशा प्रकारे वापरायच्या, त्यामध्ये कसा भेद आहे, तर हे आपण बघितलेलं आहे. तर तेच ती आजी त्यांना म्हणते त्या मुलांना की आपण 1 ते 4 पर्यंत संख्या ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत यापूर्वी. वेणू म्हणते ज्ञातम तर्हि पंच आसंदाः पंच अंकन्याः पंच भवनानी वा. मग वेणू काय म्हणते की हो लक्षात आलं. तर 5 आसंद म्हणजे खुर्ची, त्यानंतर 5 अंकनी म्हणजे पेन्सिल आणि 5 भवनानी म्हणजे 5 भवन. तर सुधेंदू काय म्हणतो तथाच सप्तबटवाः सप्तरज्जवाः सप्तैव च दिनानी. आणि मग सुधेंदू म्हणतो की त्याचप्रमाणे सप्त म्हणजे 7, बटवाः म्हणजे वटू, त्यानंतर 7 रज्जू म्हणजे दोरी आणि सप्तैव च दिनानी आणि 7च दिवस. अर्थात वेणू आणि सुधेंदू काय सांगत आहेत की 1 ते 4 पर्यंत लिंगानुसार जो भेद होता संख्यांमध्ये, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग, परंतु यापुढे मात्र 5 पासून पुढच्या ज्या संख्या आहेत तर त्यामध्ये लिंगानुसार भेद नसणार आहे. विभक्तीनुसार भेद जाणवेल परंतु लिंगानुसार भेद नाही आहे. तर तिन्ही लिंगामध्ये एकच जो शब्द आहे, एकच जी संख्या आहे तर ती वापरली जाणार आहे आणि तीच उदाहरणे यांनी दिलेली आहेत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगामधली. त्यानंतर बघा पृथा म्हणते इतोपि अष्टतारकाः अष्टमुनयाः अष्टवसूनी. आणि यापेक्षाही अजून उदाहरण द्यायचं झालं तर 8 तारका, त्यानंतर 8 मुनी आणि 8 वसू म्हणजे अष्टवसू म्हणतो आपण, ते 8 वसू. तर पृथेने सुद्धा एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर मातामही आजी काय म्हणते उत्तमम म्हणजे खूप छान उदाहरणं तुम्ही सांगितली आहेत की म्हणजे 3ही लिंगांमध्ये आपण एकच संख्या वापरणार, त्या संख्येमध्ये संख्यावाचकामध्ये भेद होणार नाही. तर जसं आपण 1 ते 4 पर्यंत बघत होतो की लिंग बदललं तर त्यानुसार संख्येमध्ये सुद्धा भेद होत होता संख्यावाचकामध्ये, परंतु इथे मात्र होणार नाही आहे. तर उदाहरणंही त्यांनी छान दिलेली आहेत म्हणून आजी त्यांचं कौतुक करते आणि म्हणते उत्तमम. काश्चन संख्याः प्रसिद्धाः. काही संख्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत. तर कसं यथा नवरात्रयाः म्हणजे नवरात्री आपण उल्लेख करतो की नाही, नवरात्र. तसंच वेणू च पृथाच. वेणू आणि पृथा म्हणतात सप्तऋषयाः दश आननानी अष्टलक्ष्म्याः त्रीणी भुवनानी नवरत्नानी वा. तर कोणत्या संख्या प्रसिद्ध आहेत तर सप्तऋषी म्हणतो आपण, 7 ऋषी, त्यानंतर दशानन, रावणाला दशानन म्हटलं जातं, त्यानंतर 8 लक्ष्मी, 3 भुवन, त्यानंतर 9 रत्न, अशा प्रकारे आपण उल्लेख व्यवहारामध्ये सुद्धा करत असतो. त्यानंतर आजी म्हणते पर्याप्तम. आता उदाहरणं बस झाली. अहम अधुना कूटप्रश्नं वदामी. मी आता एक कूटप्रश्न सांगणार आहे. भ्यः आनाम सु किम एतद. तर मी आत्ता जे काही सांगितलं तर ते सगळं काय आहे. तर सुधेंदू म्हणतो उच्चैः हसित्वा म्हणजे मोठ्याने तो हसतो. आणि मग काय म्हणतो तो न एषः कूटप्रश्नः. हा कूटप्रश्न नाही आहे. एति तु विभक्ती प्रत्ययाः. तर हे सगळे काय आहेत विभक्ती प्रत्यय. गतवर्षे अहम पठितवान सम्यक स्मरामी अधुनापि. आणि गतवर्षे म्हणजे गेल्या वर्षीच मी हे सगळे धातू प्रत्यय शिकलेलो आहे आणि मला आता सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे, स्मरामी म्हणजे आठवतं, अधुना म्हणजे आता, अपि म्हणजे सुद्धा म्हणजे अजून सुद्धा मला हे जे गेल्या वर्षी मी शिकलेलो आहे तर ते विभक्ती प्रत्यय जे आहेत तर ते मला चांगल्या प्रकारे आठवत आहेत. त्यानंतर वेणू काय म्हणते बघा. ओहो सुधेंदो सत्यमेव तीक्ष्णा जाता तव बुद्धी. अरे सुधेंदू सत्यमेव म्हणजे खरोखरच, तीक्ष्णा जाता तव बुद्धी, तुझी बुद्धी कशी झाली आता तीक्ष्ण झाली आहे. तुला आठवतं आहे गतवर्षीचं सुद्धा, गेल्या वर्षीचं सुद्धा तुला आठवतं आहे.
तर्हि एते संख्या प्रत्ययाः तृतीयातः सप्तमीपर्यंतम. आणि हे जे सगळे संख्या प्रत्यय आहेत तर ते तृतीयेपासून सप्तमीपर्यंतचे आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की फक्त एक ही जी संख्या आहे तर ती नित्य एकवचनांत, त्यानंतर द्वि ही नित्य द्विवचनांत आपण वापरतो, आणि त्यानंतर 3 पासून पुढच्या ज्या संख्या आहेत तर त्या सगळ्या नित्य बहुवचनांत आहेत. आणि म्हणून त्यासाठी हे बहुवचनांत प्रत्यय वापरले जातात. भीही, भ्यः, भ्यः, आनाम आणि सु. कारण तृतीयेपासून ते सप्तमीपर्यंतचे हे विभक्ती प्रत्यय आहेत. त्यानंतर बघा पृथा काय म्हणते, यथा पंचभ्यः पंचभ्यः पंचानां पंचसु पंचतः नवदशपर्यंतं रूपाणि पंचसंख्या इव भवन्ति सत्यम खलु. मग ती पृथा उदाहरण देते पंच या संख्येचं. तर ती म्हणते की जसं मी आता म्हणून दाखवलं तसंच पंचतः म्हणजे 5 या संख्येपासून नवदशपर्यंतम, नवदश म्हणजे 19, तर 19 या संख्येपर्यंत पंचसंख्या इव भवन्ति म्हणजे 5 या संख्येप्रमाणेच त्याची रूपं होतात. सत्यम खलु. तर मग हे बरोबर आहे का असं ती पृथा विचारते. आधी ती सांगते आणि मग त्याच्यानंतर खात्री करून घेते की मी जे सांगितले ते बरोबर आहे की नाही. मातामही आम अतीव मुदितास्मी. मग आजी म्हणते अगदी बरोबर आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे. कारण मी जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे तर ते सगळं तुम्हाला आठवतं आहे, आणि फक्त आठवत नाही तर अतिशय चांगल्या प्रकारे आठवतं आहे. यूयम सर्वे संस्कृतपटवाः. आणि तुम्ही सगळेजण कसे आहेत, संस्कृतपटू, संस्कृतमध्ये कुशल हुशार आहात तुम्ही सगळेजण. इतः परम संस्कृत भाषया खेलितुं समर्थाः. आणि यानंतर तुम्ही संस्कृत भाषेमध्ये क्रीडा गेम खेळण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. सुधेंदुः तत्तु त्वया सह संभाषणेन किंचित व्याकरणाभ्यासेन च. आणि मग सुधेंदू काय म्हणतो की आजी तुझ्यासोबत जे आम्ही संभाषण करतो आणि तू जे काही आम्हाला शिकवतेस तर ते व्याकरणाचा जो थोडासा काही आमचा अभ्यास आहे तर त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो, आम्ही हे सांगू शकतो. वेणुः संख्यारूपाणि सम्यगधीत्य संभाषणे संख्यानाम अधिकम प्रयोगम कुर्मः. आणि मग वेणू काय म्हणते आजीला की संख्यारूपाणी, संख्यारूप जे आहेत तर ते सम्यक अधीत्य अशी त्याची संधी होते. सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे, अधीत्य म्हणजे समजावून घेऊन किंवा जाणून घेऊन, संभाषणे म्हणजे संभाषणामध्ये, संख्यानाम म्हणजे संख्यांचा, अधिकम प्रयोगम कुर्मः जास्तीत जास्त प्रयोग आम्ही करू. म्हणजे जेवढ्या काही संख्या आहेत तर त्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या आम्ही चांगल्या प्रकारे समजावून घेऊ आणि मग संभाषणामध्ये त्या संख्यांचा आम्ही जास्तीत जास्त प्रयोग करू. कशासाठी? कारण ते आमचं ज्ञान जे आहे ते अधिक दृढ होईल यासाठी. मग पृथा म्हणते अग्रिमे अवकाशे अन्यान संख्या विशेषान ज्ञातुम आगच्छामः. आणि मग पृथा म्हणते आजीला की पुढची जी आमची सुट्टी आहे तर त्यामध्ये इतर जे संख्या विशेषणं आहेत तर ते जाणून घेण्यासाठी आम्ही नक्की येऊ. आपला पाठ जो आहे तो इथे संपलेला आहे. आता आपण बघूया जिज्ञासा पत्रम. पश्यन्तु छात्राः आदौ वयं संख्यारूपाणि द्रक्ष्यामः अनन्तरं जिज्ञासा पत्रम. आधी आपण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली जी संख्यारूप आहेत ती बघूयात आणि त्यानंतर जिज्ञासापत्र बघूयात. तर बघा मी सांगितलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे की जी 1 आणि 2 या संख्या सोडल्या तर 3 पासून ज्या संख्या आहेत त्या नित्य बहुवचनांत आहेत आणि ती रूपं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. षडपासून 6 पासून. तर बघा षट षड षट षड षड्भिः षड्भ्यः षड्भ्यः षण्णाम षट्सु षट्सु. त्यानंतर अष्टन या संख्येची दिलेली आहेत. अष्ट अष्टौ प्रथमा, अष्ट अष्टौ द्वितीया, अष्टभिः अष्टाभिः तृतीया, अष्टभ्यः अष्टाभ्यः चतुर्थी, अष्टभ्यः अष्टाभ्यः पंचमी, अष्टानां षष्ठी, अष्टसु अष्टासु सप्तमी. त्यानंतर नवन ही संख्या बघा. नव प्रथमा, नव द्वितीया, नवभिः तृतीया, नवभ्यः चतुर्थी, नवभ्यः पंचमी, नवानां षष्ठी, नवसु सप्तमी. त्यानंतर आता आपण बघूया जिज्ञासापत्रम. यामध्ये एकच प्रश्न आहे. संख्यारूपाणी लिखित्वा वाक्यानी पूरयत. तर आपल्याला कंसामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत तर त्याचं योग्य विभक्ती आपल्याला लिहायची आहे आणि वाक्यांची पूर्ती करायची आहे. तर पहिला प्रश्न आहे बघा. तत्र बालकेषु कलहः उद्भूतः. तर इथे 5 ही संख्या दिलेली आहे तर काय येईल?
पंचसु, बालकेषु सप्तमी विभक्ती आहे म्हणून पंचसु सप्तमी विभक्ती तिथे येईल. त्यानंतर बघा बिडालैः एकः एव मूषकः दृष्टः. तर बिडालैः तृतीया आहे म्हणून काय येईल, षट या संख्येची काय येईल, तृतीया विभक्ती. षड्भिः बिडालैः एकः एव मूषकः दृष्टः. त्यानंतर पुढे बघा दीपानाम एका आवलीः गृहे दृश्यते. तर सप्तानाम दीपानाम एका आवलीः गृहे दृश्यते. आता तुम्हाला माहिती आहे की ही संख्या जी आहेत ती तिथे विशेषणानी असा शब्द वापरलेला आहे. तर या संख्या विशेषण असल्यामुळे तुम्हाला माहिती की यल्लिंगम यद्वचनम याच विभक्ती ही विशेषस्य, तल्लिंगम तद्वचनम साच विभक्ती ही विशेषणस्य. अशा प्रकारे जी लिंगवचन विभक्ती विशेषाची तीच लिंगवचन विभक्ती विशेषणाची, आणि म्हणूनच आपण सप्तानाम दीपानाम अशा प्रकारे संख्या विशेषणं वापरलेली आहेत. त्यानंतर बघा नवानाम रात्रीणाम समूह नाम नवरात्रम, नवानाम येईल. त्यानंतर अपि जानासी ऋषीणाम नामानी, तर इथे येईल सप्तानाम ऋषीणाम नामानी. त्यानंतर कार्तिकेयः षड्भिः मुखैः वदति किम. आता आपण बघत आहोत विशेषण विशेष संबंध. जी लिंगवचन विभक्ती विशेषाची तीच लिंगवचन विभक्ती विशेषाची म्हणजे नामाची, तीच लिंगवचन विभक्ती विशेषणाची. जी संख्या वाचक विशेषणं आपण वापरत आहोत तीच लिंगवचन विभक्ती विशेषणाची पण येईल. तर बघा रावणस्य मस्तकेभ्यः किरीटाः पतिताः, तर काय येईल दशभ्यः मस्तकेभ्यः. त्यानंतर लक्ष्मीषु कति नामानी जानासी, तर इथे येईल अष्टसु किंवा अष्टासु असा पण उल्लेख करता येईल. त्यानंतर राजा ऋषीभ्यः दानं दत्तवान, तर इथे येईल नवभ्यः. वस्तुभ्यः वस्तूनि आवश्यकानि, तर इथे येईल षड्भ्यः वस्तुभ्यः त्रीणि वस्तूनि आवश्यकानि. त्यानंतर 11वा प्रश्न बघा अस्माभिः भूपतीनां चरित्राणि पठितानि, तर अस्माभिः अष्टानां भूपतीनां चरित्राणि पठितानि. अशा प्रकारे हा 11वा प्रश्न जो आहे तो आपला झालेला आहे. तर आपला भाषाभ्यास किंवा जिज्ञासा पत्र जे आहे ते इथे संपलेलं आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.